सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अवघ्या काही दिवसात येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा। सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं आणि सगळ्यांच्या मनासारखं व्हावं हीच विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना। मोदक म्हणजे गणपती बाप्पांची पहिली पसंती आणि आपलीही, पण पिठी करणं म्हणजे मोठं मिशन। काळजी नको, मी आणते आहे तांदळाशिवाय पण बाप्पाच्या हृदयात थेट जागा करणारे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र रव्याचे मोदक। नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया। आज मी घेऊन आले आहे खास रव्याचे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र मोदक। यात आपण तांदळाची पिठी अजिबात वापरणार नाही, पण टेस्ट आणि टेक्स्चर बघून कुणालाही वाटणार नाही की हे तांदळाचे आहेत। नमस्कार, मी अनिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। बऱ्याचदा काय होतं ना की उकडीचे मोदक करायला जमतच नाही, तर तुमच्यासाठी हा शॉर्टकट व्हिडिओ आहे। ही शॉर्टकट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे मोदक अजिबात ओळखायला सुद्धा येत नाहीत। हे उकडीचे मोदक पांढरे शुभ्र होतात। आपण हे 2 दिवस जरी ठेवलेत तरी तसेच मऊ लुसलुशीत राहतात, अजिबात वाताड होत नाहीत। चला तर मोदकाचे सारण करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आधी बघून घेऊयात। ओल्या नारळाचा खव 2 वाट्या, गूळ 1 वाटी, 5 ते 7 काजूचे तुकडे, 1 चम्मच किशमिश, थोडंसं जायफळ, 2 ते 3 चम्मच तूप, अर्धा चम्मच वेलची पूड आणि चम्मचभर खसखस। सर्वप्रथम आपल्याला खसखस छान भाजून घ्यायची। आता ही भाजलेली खसखस बाजूला काढून ठेवू। यानंतर यामध्ये अर्धा चम्मच तूप घालून तुपात काजूचे तुकडे परतून घ्यायचे। 5 ते 10 सेकंद काजूचे तुकडे मंद आचेवर परतल्यावर त्यातच किशमिश सुद्धा हलकीशी परतून घ्यायची। काजू आणि किशमिश ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी हरकत नाही। पारंपरिक पद्धतीत सुकामेवा वापरत नाहीत, पण सारणाला छान चव येते म्हणून घालते। हे सुद्धा आपण बाजूला काढून ठेवू। याच कढईत परत 1 ते 1.5 चम्मच तूप टाकून यामध्ये 2 वाट्या ओल्या नारळाचा खव घालूयात। अगदी अचूक प्रमाण आहे, डोळे झाकून तुम्ही फॉलो करू शकता। आता या ओल्या नारळाचा चव तुम्हाला साधारणतः 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचा आहे। याने काय होतं, खोबऱ्यातील ओलावा कमी होत असल्याने आपल्या सारणाला जास्त पाणी सुटणार नाही आणि टिकायला सुद्धा मदत होते। टिप म्हणून ओल्या नारळाचा खव त्याच्यातला ओलावा कमी होईपर्यंत हलकासं परतून घेणं अगदी गरजेचं आहे। 5 मिनिट खोबरं भाजून झालंय आणि हे बघा, रंग वगैरे बदलायची अजिबात गरज नाही। खोबऱ्याला हलकंसं सुकून घ्यायचं। आता यामध्ये घालूयात 1 वाटी गूळ। 2 वाट्या ओल्या नारळाचा खव आहे तर 1 वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे। गूळ मिसळून घेऊत आणि हो, हे जसं मिसळत जाईल तर तसं गूळ विरघळायला सुरुवात होईल। टिप नंबर 2, गूळ विरघळेपर्यंत हे शिजवायचंय, लक्षात असू द्या। गूळ विरघळला की गॅस बंद करायचा, नाहीतर काय होईल ना, आपलं सारण जास्त शिजलं ना की खूपच कोरडं थोडंसं कडक होण्याची शक्यता असते। बघू शकता इथे गूळ विरघळल्यावर सारणाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। यानंतर सारणाला 1 मिनिट अजून गुळाचं पाणी कमी होत होतं, सतत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं। बघा आपलं सारण किती छान दिसते ना, आणि रंग सुद्धा सुरेख आलेला आहे। आता यामध्ये आपण ही जी खसखस आपण भाजून घेतली होती ना ती टाकायची। वेलची पूड, थोडंसं जायफळ किसून टाकायचं। गूळ घातले ना तर मग जायफळ येणारच, या दोघांची जोडीच आहे। यानंतर काजू व किशमिशचे काप हे सगळे जिन्नस टाकून सारणात मिसळून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा। सारण तयार झालंय, अगदी कोरडं नाही आणि खूप यामध्ये पाण्याचा अंशही नाही। आणि हे सारण जसं थंड होईल तसं हे सारण घट्ट व्हायला सुरुवात होते। हे सारण एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि सारण थंड होईपर्यंत मोदकाची पारी करण्यासाठी उकड काढूया। तर त्याकरता 1.5 वाटी दूध घ्यायचं आणि दुधाला एक दणदणीत उकळी काढायची। दुधाला मस्त उकळी फुटली की गॅस मंद आचेवर करायचा आणि त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा लगेचच घालून पटकन मिसळून सुद्धा घ्यायचा आणि हा रवा मंद आचेवरच शिजवून सुद्धा घ्यायचा। रवा घातल्यावर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। तुम्ही गॅसची फ्लेम कमी केली नाही तर रव्याच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात आणि रवा शिजणार सुद्धा नाही। हे बघा, फार वेळ लागत नाही, अगदी 3 ते 4 मिनिटं हा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते। घट्टसर गोळा झाल्यानंतर हे फार जास्त वेळ शिजवायचं नाही, गॅस बंद करायचा आणि हा गोळा एका ताटात काढून घ्यायचा। हे बघा, मी एका टोपल्यात हा गोळा काढून घेतलाय। याला झाकून वगैरे ठेवायची अजिबात गरज लागत नाही। टिप नंबर 3,
हा सारणाचा गोळा लगेचच गरमागरम मळून घ्यायचा आहे आणि जशी आपण तांदळाच्या पिठीला एकजीव करतो तशीच एखाद्या वाटीने किंवा तांब्याने असे दाबून दाबून गरम असतानाच मळून घ्यायचं. ही रव्याची उकड फार वेळ ठेवायची नाही. गरम गरम असतानाच मोदक बनवा, ते छान येतात. या उकडीला मुदत वगैरे ठेवायची सुद्धा गरज लागत नाही. हे बघा, आपले पीठ छान मऊ झाले. आता यातून एक छोटासा गोळा घेऊन दोन्ही हातांनी जरासं दाबून दाबून परत मऊसूत मळून घ्यायचं, म्हणजे पारीला कुठेच भेगा वगैरे पडणार नाहीत. आता आपण ज्याप्रमाणे मोदकाची पारी तयार करतो त्याचप्रमाणे या गोळ्याची सुद्धा वाटी तयार करून घ्यायची. अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने प्रेस करून अशी वाटी तयार करायची. ही वाटी तयार झाली की अशी छान पातळ झाली ना, बघू शकता तुम्ही, पारदर्शक आहे आणि छान एकसारखी सुद्धा दिसते. आता याला कळी कशी पाडायची ते बघूया. पारी हातावर ठेवून व्हिडिओ दाखवित आहे त्याप्रमाणे 2 मधल्या बोटांनी पारीच्या टोकापासून खालपर्यंत प्रेस करून कळ्या पाडून घ्यायच्यात, म्हणजे छान असे कळीदार मोदक तयार होतील. आता कळीदार वाटी तयार झाली की त्यात तयार केलेलं 1 ते 1.5 चम्मच सारण त्याच्या मधोमध भरायचं आणि ह्या ज्या कळ्या आहेत ना त्या कळ्या आपल्याला बंद करून घ्यायच्यात. ह्या बंद करताना कळी मोडू नये म्हणून हा मोदक आहे ना एकसारख्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे रोटेट करायचा. हे बघा, कळ्या छान बंद होतात व कळी सुद्धा जास्त मोडली जात नाही. त्यामुळे मोदक आपले कळीदार दिसतात. मोदक बंद करते वेळी कळ्या ह्या एकाच दिशेने बंद करायच्यात. किती सुंदर कळ्या आल्यात. जर तुम्हाला वाटलं कळी आपली थोडीशी दबली गेली तर पुन्हा हाताने ह्या कळ्यांना दाबून कळ्या पाडून वर करून घ्यायच्यात आणि हे वरच्या टोकाचं जास्तीचं पीठ काढून घ्यायचं, म्हणजे मोदक अजून जास्त सुंदर दिसतो. अशाच प्रकारे मी हे सारे मोदक तयार करून घेते. आता इथे आपले सुबक कळीदार मोदक करून झाले तर 1 वाटी रव्यामध्ये 21 मीडियम आकाराची म्हणजेच 5, 7, 9 व 11 कळ्या असलेले सगळे मोदक मी इथे तयार करून घेतलेत आणि सारण सुद्धा पुरेसे होतं. अगदी अचूक प्रमाण आहे. तुम्ही डोळे झाकून प्रमाण आणि रेसिपी फॉलो करू शकता. फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता हे मोदक आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर मी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी उकळून घेतलंय. तुमच्याकडे स्टीमर, इडली पात्र वगैरे असेल त्याच्यात पण वाफवून घेऊ शकता. या कढईवर एक चाळणी ठेवून केळीच्या पानाला तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घेतलाय. या पानावर आपण तयार केलेले मोदक ठेवून मोदकाला जेमतेम 6 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचं. जास्त वेळ वाफवू नका, कारण रवा आपण शिजवून घेतलाय त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 6 ते 7 मिनिटं पुरेशी होतात, तेही मंद आचेवर. बरोबर 7 मिनिटं आपण मोदक वाफवून घेतलेत. बघा, वाह, काय सुंदर फुललेत ना. चकाकी सुद्धा आलेली आहे. आता गॅस बंद करून हे मोदक काढून घेते. तुम्ही बघू शकता इथे छान सुंदर कळीदार मोदक दिसत आहेत ना आपले. हे मोदक कसे खायचे ते तुम्हाला सांगायची गरज नसेल असे मला वाटते. तरी सुद्धा एक मोदक घेऊन मी दाखवतेच. हे बघा, गरमागरम मोदक घ्यायचा, त्यावर तुपाची धार सोडायची आणि मोदकाचा आस्वाद घ्यायचा. खूप जबरदस्त लागतात आणि हे मऊ लुसलुशीत पण राहतात. तुम्ही भारताबाहेर राहत असाल आणि मोदकाची पिठी उपलब्ध होत नसेल किंवा घरातली पिठी संपली असेल किंवा तांदळाचे मोदक खायचा कंटाळा आला तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. 2 ते 3 दिवस फ्रीज मध्ये तर रूम टेम्परेचरवर 1.5 ते 2 दिवस छान टिकतात. आणि ही झालीत आपली झटपट रव्याची मोदक. ना पिठी करायचे ना उकड बिघडण्याची टेन्शन. फक्त काही मिनिटात गरमागरम मऊ आणि लुसलुशीत बाप्पालाही भावतील अशी मोदक तयार. ही रेसिपी आवडली असेल तर लगेच करून बघा आणि बाप्पाला नैवेद्य द्या. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन घरच्या चवी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.